हुशार चपळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी सूरत न्यारी, घरी दारी रण शेजारी, नटखट ही चटपट ही स्वाट ही बहुगुणी आवडी सर्वाला. ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. ए गजोदर, जे काय करतो लवकर करून ये, मला बाहेर जायचं प्लीज. अरे ओ मी ते माझ्यासाठी कपडा घ्यायचा आहे आणि केस जरा सेट करायचा आहे. मी येतो, लगेच येतो आहे. ए चम हा, जे काय आहे ते लवकर करून ये प्लीज प्लीज. हा हा जातो आहे. हा झालं ना. अरे मिश्राजी गरम. हा कपड्याचा दुकान भेटला आहे. हा चांगला आहे. अरे हा पॅन्ट चांगला आहे. ए हे पॅन्ट कितीला आहे? ही बघा, ही फक्त तुम्हाला 700 रुपये मिळेल. आ? अरे केवढा महाग सांगतो आहे. अहो महाग काय? वय एवढं महाग कुठं असतं वय? हा किती महाग सांगतोयस? एवढं कुठं महाग असतं वय? काय सोनं इकायला लागलास का काय? हा नुसता आपला लुटायचा धंदा. हा मग किती वेळ लावताय ते? अरे मी काय तुम्हाला चोर किंवा काय डाकू दिसलो का? अहो मुळातच वस्तू एवढ्या महाग येतात की आम्हाला पण त्या परवडायला नको. एक गजोदर, ए यार किती वेळ लावतायत यार, मला बाहेर पण जायचं, लवकर करा ना यार. अरे हा आलो आलो हे जरा थांब. चल ना प्लीज यार. अरे बरोबर परवडतो आहे. हा अरे जरा कमी कमाव की. अरे काय कमी कमवायचं? तुम्हाला माहितीये महागाई एवढी वाढली आहे. महागाई? अरे महागाई काय मी वाढवला आहे? सांगतो आहे महागाई वाढला आहे. हा बरोबर बोलतो तू. ए यार, या लोकांना किती वेळ लागतोय? सारखे फोन येत आहेत यार यांचे. तरी आईने आणि आजीने कुठे फसवलंय ह्यांना? मार्केटमध्ये घेऊन जा, सगळं सामान भरून परत घेऊन आणि मग पुढे जा. काय यार हे? अहो तुम्हाला जीएसटी माहितीये? जीएसटी नाही, बीएसटी माहित आहे. हा अहो बीएसटी मध्ये बसायचं, जीएसटी भरायचा. अरे यार यांचा फोन येतो. हा हॅलो हॅलो. हा रे मी येतोय. अरे यार हा थोडा घराच्या कामात अडकलोय मी. अरे ते माझ्या ते हाऊस हेल्प सोबत मार्केटला आलोय यार. अरे थांब थांब प्लीज प्लीज. अरे माझ्यासाठी थोडा वेळ थांबा ना, मी येतोय. हा मी लगेच येईन, ह्यांना सोडून पटकन येईन मी. हा हा थांब थांब थोडा वेळ थांब प्लीज प्लीज. हे वेगळं आहे. वेगळं कसं असणार? जीएसटी. चल आपण दुसऱ्या दुकानात जाऊया. हा चल. आता तुझ्यासाठी पण एक साडी घेणार आहे. अय्या, माझ्यासाठी साडी? हा अय्या, अय्या. म्हणजे मी आम्ही आता नट्टा पट्टा करून जाणार. चला आपलं. बघितलं ना बया बया बया. अरे आता तर मी दोन दोन कपडा घेणार आहे. अहो ऐका ना. जीएसटी अहो, तर मला ऐका ना. सांगतो आहे. अहो, अरे धंदा करायला जमत नाही आहे ना, तर जीएसटी मिळेल ती पकड आणि गावी जा. अहो 300 द्या. हा थांब. आजी चल निघते मी इन्स्टिट्यूटला आता. अगं जेवून गेली असतेस ना. अगं खाल्लंय मी आणि मी लवकरच येणार आहे, काही फार उशीर होणार नाही मला. बर काय ग काय झालं? हे गजोदर आणि चंपा ग मार्केटमध्ये गेली की नेहमी उशीर करतात. खरेदी करतात का टाइमपास करतात देव जाणे. नाही हा, आपला गजोधर तसा नाही. आणि आजी तुला माहितीये ना, महिन्यातून एखाद्या दिवशी तो जातो स्वतःसाठी खरेदी करायला. त्याची स्वतःची काही कामं असतात, केस कापायचे असतात, काही कपडे घ्यायचे असतात. झाला असेल ग उशीर.
तू उगाच त्याची बाजू घेऊ नकोस हं? तो एकटा गेला की पटकन येतो, पण चंपा बरोबर गेली की कायम उशीर होतो. ती चंपा काय स्वतः करता साड्या खरेदी करते, म्हणून मला राग येतो. आता घरात इतकी कामं पडली आहेत. ती नंदिनी तिची तिची तारांबळ होते ग कामाची. खरं तर मला आता इन्स्टिट्यूटला निघायचंय म्हणून, नाहीतर मीच तिची मदत केली असती ग. अगं नाही ग, तुझ्यासाठी नाही म्हणत आहे ग मी, पण पण यांना माहित नाही का घरात इतकी कामं आहेत, आणि म्हणून मला राग येतो. आजी, अगं तुझं म्हणणं खरं असेल, पण अगं ते दोघं गेलेत म्हणजे टाइमपासच करत असतील असं नाहीये ना. आणि ओमी गेलाय की त्यांच्या बरोबर, मग कसे टाइमपास करतील. आणि कसं आहे ना आजी, मग पुरुष एकटा गेला ना की तो पटकन खरेदी करून घरी येतो, पण बाई सोबत असली ना की ती 10 ठिकाणी चौकशी करते, बार्गेनिंग करते आणि चांगली वस्तू निवडून घेते. ए, आपला गजोदर पण काही कमी नाही हा. मस्त बार्गेनिंग करतो आणि छान वस्तू घेऊन येतो. हा घ्या, आधी मी त्याची बाजू घेतली म्हणून ओरडलीस आणि आता स्वतःच त्याची बाजू घेतेस. बरं चल, मला उशीर होतोय, मी निघते आता. जा जा, सावकाश जा. आणि ये पटकन, वाट बघतीये. गजोदर, चंपा, अरे चला ना. ए बाबा, कोण तू? अरे चल, मला उशीर होतोय. घे बाय माझे. काय हो, ह्यो कोण? माका काय माहिती, मी आत्ताच बघतोय एका. तुमका काय माहित? मग हे उगाच असा हात धरण आत चल म्हणत, तुम्हीच काहीतरी केलं असतलच त्याचा. अगो मी काय विचार, फोनवर बोलतो, जरा थांब विचारतोय. अरे निघतोय, 5 मिनिटं थांब, निघतोय मी. ए बाबा, कोण तू? ए गजोदर, डोंट डू दिस ड्रामा. चल. घे बाय माझे. गजोदर, रमेल्या मग गजाक जाऊन धर. हे काय कित्या धरतस हा? निता मांजरेकरांचो गजो तो रवलो मालवणात, त्याका थंय जाऊन धर. हा, हे का कित्या धरतस? चंपा, यू टू. चंपा? ही चंपा कोण? हा? तुमची खयची बनगोड? अगो माका काय माहित, थांब विचारतोय ते का मी काय. विचारा पटकन. आवाज तुझा आधी खाली कर, थांब. फोनवर बोल. थांबा जरा. हॅलो, मी येतोय, 1 मिनिट थांब. सारखे फोन काय करताय तुम्ही? थांबा ना. ए गजोदर. ए, कोण तू? हो, हा. चंपाचा विचारा. हा विचारते, थांब. ए, चंपा कोण? ए इनफ. चला आता, पटकन गाडीत बसा. चला. बॅग आमची रे, आमची बॅगा खाई घेऊन चाललंस. अरे माझा ऐक. सांगत आहे का? अरे आमच्या बॅगा खाली घेऊन चाललास? अरे अहो, काय बघत काय राहिला? अशा बॅगा. अरे काय करतोस? अरे किती घेऊन चाललास? बंद किती केलास? दरवाजा हा? उघडले. अरे काय घेऊन चाललास आमका? दरवाजा उघड. का कुठे चालला आहे? हा कुठे चालला आहे? ए ओमी, ए ओमी, ए ओमी, ओमी, अरे आम्ही इकडे आहो. ए ओमी, अरे थांब, ए थांब, ए. अरे हा गेला आहे. अरे काय माणूस आहे, अरे काय. म्हणून मी ह्याच्यासोबत कुठे जात नाही आहे. हा असाच करतो आहे. तू शांत बस. बया 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 बया, अरे काय बेल काय आहे आणि रडते काय आहे? आता काय करायचं? घरी कसं जायचं? आता आपण असा जायचा. चालत जायचं आहे. चल, चालत. चालत जायचं आहे. अरे हा काय माणूस आहे? आता ना आता मीच गाडी शिकणार आहे, हेला दाखवतो आहे. अनन्या ही आमची अनन्या. मी परत सांगतोय, हा गाडी थांबव, तू थांबव. होय, थांबवल्यानं काय. हे काय करत? चला बाहेर निघा. घे. बॅगे खाई टाकले आमचे पिशवे.
हा काय करतस अरे अरे काय अरे अरे काय चालला हा या हा ह्यो पोरगो आमका गाडीत कोंबून टाकल्याने हय घेऊन इलो आणि स्वतः बाहेर गेलो हा आणि आमका धमकी देता सामान घरात नेऊन ठेवा म्हणून. अरे आम्ही काय तुझ्या बापाशीचे नोकर असाव हा आणि आम्ही खरेदी केलेला सामान ह्याच्या घरात कित्याक नेऊन ठेवू आम्ही हा. हा तो गेलो आणि तुमका आता कंट फुटलो हा. मार्केटातून आपला खेची तो गाडीकडे नेऊक लागलो तेव्हा तुम्ही त्याच्या एक गजगजावर कित्या नाही दिल्यास. पोरगो तो त्याच्या समोर तुमका काय चालला नाही. वय तू आधी मोठा ना मी हायच मोठा. बरं माझा वाईज बाजूक ठेव हा पण तू हेरवी एका तेका गजगजावून देतस हा आणि आता त्याच्या एक कानाखाली देव तुका जमली नाही हा तेव्हा तुझे हात काय केळी सोलूक गेले होते. मी हा? गप कित्या राहलंय ते तुमका माहित असं. कित्याक मी म्हटलंय यो पोरगो दिसतो बरा मग हे असो कित्या करता. काहीतरी भानगड असतली ती थयच जाऊन बघूक वया म्हणून मी गप राहले. होय तर तुका आधी नको त्या गोष्टीत लई इंटरेस्ट असता इंटरेस्ट असतलोच. ता पहिला मंगळसूत्र आधी काढून दे माझ्याकडे. मंगळसूत्र कित्या. अगो हाय कोण वळखीची पाळखीची नायत चोरी मारी करतील तू दे आधी. वय वय देते देते. हा ठेवा. हा हा मग मी सांगते माझा काय काय अवतार केलाय हा. नाही पण छान दिसताय हा दोघही. हे बाय तू कोण. मी अनन्या आणि तू गजोधर. ये बाय माझे गजोधर तो रावलो मालवणा त्याका थय जाऊन धरा. यो यो माझो घो असा. ये बाय माझे चंपा. चंपा हो ही चंपा कोण. अगो माका काय माहिती मी आता दुसऱ्यांदा नाव ऐकतय चंपाचा. तुमका नाही माहित. अगो नाही माहिती. मग ही कित्या बोलली. अगो माका काय माझो काय संबंध त्या चंपाशी हा. तुझा आवाज आधी बंद कर. या लोकांचा घर आहे या लोकांचा भांडू नका. आजी खूप चिडली आहे आईला जाऊन मदत करा आधी. ये बाय आजी चंपा गजोदर आजी आता हे का बघूक वया. चला माझ्या वांगडा. चप्पल काढ लोकांच्या दारात हस तू घरात चप्पल हा काय सगळा चालवल्यान हा काय समजत नाही. कपड्यांसोबत त्यांची भाषाही बदललीये. काय माहित आता घरात काय गोंधळ घालतात हे. बाई तू कोण. गजोधर ये बाय माझे गजोदर. चंपा चुप चंपा चुप एकदम चुप. आणि तू हे असं करणं बंद कर बरं. हे
काय आहे? हा तुम्हाला मार्केटमध्ये खरेदी करायला पाठवलं होतं का टाइमपास करायला पाठवलं होतं? आणि आणि काय रे, हा काय पोशाख करून आलात तुम्ही दोघ जण? तुम्हाला भाजी आणायला पाठवलं होतं, हे काय सामान घेऊन आलात? हा काय आणलं ते तुम्ही? ये म्हातारे काय बोलतास? मला म्हातारे म्हणतेस? हा शाणी? आणि काय ग मालवणी संचारलंय तुमच्या अंगामध्ये? जे काय सामान आणले ना ते आत घेऊन जा मुकाट्याने. आणि तू नंदिनीला मदत कर. ही नंदिनी कोण? हो तुमका कित्या चौकशा हा? आणि थंय नंदिनीक जाऊन कसली मदत करतलास? नंदिनीची खायची भानगडा माका कळूक होई हा? नाही तर तुमका सांगून ठेवतय मी लय बाई बेकारच आहे. अरे देवा शाण्या, हा एक नौटंकी करतोय, तूही त्याला सामील झालीस. आणि हा मालवणी बोलतोय तर तूही मालवणी बोलतेस त्याच्या बरोबर. आता खूप झाली नाटक तुझी. जा आणि नंदिनीला भाजी चिरून दे. मी भाजी चिरून देव? मग आठ काय काय म्हणालास? तरी बरा तुका हाट म्हटल्यानी हाडाण नाही केला नीता. काय नाहीतर काय गे मी भाजी चिरून देव? हा गावात माझी किती इस्टेट असा, माड हत, काजीची झाड हत, कलबा हत. अगे गावात आम्ही नोकर ठेवलाव आणि हय तू माका नोकर म्हणून ठेवणारस? हा देवा चंपा, तू याच्या नादाला लागू नकोस. तू मुलांच्या रूम मध्ये जा, झाडून घे आणि लादी पुसून घे. कोणी झाडे मारायची? तू लादी कोणी पुसायची? अर्थात तू. गे माका गावची परबीन म्हणतात. आम्ही गावचे मानकरी असो मानकरी. हा अख्ख्या पंचक्रोशीत माका बोलायची कोणाची टाप नाही हा. आणि तू माका या परबने घरची झाडू मारूक सांगतस? गे तेरडे तुझ्या तोंडावर शिरा पडली ती तुका आता मी बघतोय. चुप बस. आता ही खूप नाटकं झाली तुमची. सदा ह्यो सदा कोण असा? सदा अगं काय झालं आई, काय झालं? अरे हे बघ दोघं काय नाटकं करतायत ते. हो की यांची रंगभूषा वेशभूषा पण वेगळीच दिसते. हो रे. आणि ह्या दोघांना बाजारात पाठवलं होतं काहीतरी आणण्याकरता, तर स्वतःसाठीच खरेदी केली आणि काय पोशाख करून आलेत बघ. बरं मी एक काम सांगते ते एक काम ऐकायला तयार नाहीत दोघं जण. दब दे चांगलं त्यांना. हो हो काय रे? तू कोणाचो कोण रे? ते जाऊ दे. काय ऐकतोय मी हे? अरे आम्ही काय हे ऐकताव? हा हा एकान दारात सोडल्यान, दुसऱ्यान घरात धाडल्यान, हा आणि ही तिसरी घरात आमका नोकर म्हणून ठेवता. हा तुम्ही काय ह्या चालवलास? हा ऐकलंच काय बोलतोय ते? हो ना, म्हणजे आज मालवणी बोलायचं ठरवलंयस तर. अरे हा नाही, ही पण मालवणी बोलतीये. गुड. नाही, बोली भाषा जिवंत राहिल्याच पाहिजे. अशा ठरवून बोलल्या गेल्या पाहिजे. बाबूजींनी मालवणी भाषा एका उंचीवर नेऊन ठेवली आहे. मालवणी भाषेचा झेंडा जगभर फडकवलाय. तू मालवणी बोलतोयस, मला त्याचा आनंदच आहे. तू एक चांगला कलावंत आहेस. हो, मागे नाही का संगीत नाटकामध्ये काय काम केलं होतंस तू. तुला सांगतो, तू नाटकात काम जरूर कर, पण कामात नाटक करू नकोस. मी ते खपवून घेणार नाही. अनन्या हिया मुझी अनन्या. आईने सांगितलेली कामं का करत नाही आहात तुम्ही? चला जात लागा कामाला, चला. अरे घरात राबू काय आमका याड लागला हा? बघ बघ सदा कसं बोलतोय बघ. हो ना,
अरे दारात दिलेल्या माणसाशी कसा बोलायचा हा ह्याची तुमका शिस्त नाही हा दारात दिलेल्या माणसाक तुम्ही नोकर म्हणून ठेवतास अरे माणसास की सोंग हास हा वय तर हा. मी काय म्हणते हो चला हा. आपण निघूयात हा चल ए खबरदार घराच्या बाहेर पाऊल टाकाल तर सदा बंदूक आण. हो हो तुमच्याकडे बंदूक असा तुला माहित नाही आपल्याकडे बंदूक आहे ती दाखवतेच आता मी तुला. ठार मार दोघांना. परमानू चालू परमानू चालू परमानू घे बाय तुझा सांगशील ना तर आम्ही सगळं करतलो हा तू सांग आम्ही सगळं करतलो. हा तू सांगशील ती काम आम्ही करू. चल उठ उठ आणि किचन मध्ये जा. किचन मध्ये जा आणि मदत कर नंदिनीला. चल. हा हा जातय ओय तिकडे. किचन तिकडे हा हा शालू इलय इलय सांभाळून ये. तू कुठे निघाली हा? तू मुलांच्या रूम मध्ये जा आणि झाडून घे आणि लादी पुसून घे. चाल. ता खय असतली तिकडेच. खय शोधतय सदा बंदूक ठेव. अरे देवा बाई माझं. हुशार झपड खट्याळ आमची कन्या हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या लय भारी